पेपर लाटलेलंच आहे आमच्याकडं. सगळे पेपर अप टू डेट पेपर तुम्हाला पाहिजे तर भेटणारच आहे तुम्हाला. सगळे पेपर सगळे प्रेसवाल्याला देणारच आहे आम्ही. सगळं ऑलरेडी वकफकडून आम्ही इन्क्वायरी केली. ते अल्लाचीच जागा आहे, म्हणजे वकफचीच जागा आहे. तर त्यामुळे काय अडचण नाही आम्हाला. काय नेमका विषय आहे थोडक्यात सांगाल? थोडका विषय काय, ते वकफची एक फॅमिलीने वकफला दान केली होती ती जमीन, आणि ती जमीन ह्यांनी खरेदी केली कोणा तिसऱ्याकडून. आणि त्याच्यावर आता 7 मजलेपर्यंत बिल्डिंग तयार झालेली आहे. अजून काम चालू आहे, अजून एक 50% काम बाकी आहे नाही का. तर ते आम्ही रिक्वेस्ट केली वकफ बोर्डला, ताबडतोब त्यांना स्टॉप नोटीस द्या. आणि ते आम्हाला विश्वास आहे वकफ बोर्डला, तर ते त्यांना स्टॉप नोटीस देईल. कोणी खरेदी केली, कोणाच्या नावावर? दंगेकरचे मिसेसचं नाव आहे आणि 2 पार्टनर अजून आहे त्यांच्याबरोबर. बरं, आता काय तुमची मागणी? आम्हाला काय, आमची अल्लाची जागा आमच्या अल्लाचे वकफ बोर्डाला देऊन टाकायची, संपला विषय. बरं, आणि तुम्ही आता सांगत होते की टिपू सुलतानच्या स्मारकाबाबत तुम्ही भूमिका घेतली, त्यानंतर वाद बराच निर्माण झाला. हे बघा, मला सांगा वाद करायचं काय, मला तुम्हीच सांगा का ते स्वतंत्र सैनिक होते का नाही होते. हिस्ट्री आहे, आणि ते काय बाहेरून नाही आले होते, ते आपले भारताचेच होते आणि राजा होते ते म्हैसूरचे. तर त्याच्यावर एवढं काय घाटेलना एवढं बुरा काय म्हणजे नाही का वाईट वाटून घ्यायला काय गरज नव्हती एवढी. पण ह्या जागेच्या संदर्भात काय आता तुमचं स्टँड? नाही, स्टँड काय, ती जागा आम्ही घेणार वकफ बोर्ड परत घेणार. अशी किती जागा आम्ही घेऊन दिली, नानापेठमध्ये जागा घेऊन दिली, अजून बंद पडलेले आहे बिल्डिंगा तिकडे काम. अशा प्रकारे आणखी काही जागा घेतल्यात का त्यांनी? काय ते तुम्हाला नंतर सांगतो. 4 जागा अजून आहे.